जालना शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मागच्या काही दिवसापासून उन्हाचा तडाखा जो आहे तो अधिकच वाढत असल्याचं चित्र खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहे। कृषी विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार दुपारी 2:30 वाजेपर्यंत आजचं जे तापमान आहे ते 41.6 ते 7 अंशावर पोहोचलेलं आहे। आपण पाहतोय की जालना शहरातल्या भाग्यनगर उड्डाणपुला शेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीवर मी उभा आहे आणि याच टाकीवरून संपूर्ण जालना शहर चारही बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर रखरखतं ऊन पडलेलं आहे। उन्हाचा तडाखा जो आहे तो खूपच वाढत चाललेला आहे, त्यामुळे अंगाची लाही लाही होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर खाली पाहिलं तर दुचाकी या ठिकाणी कमी प्रमाणात धावताना आपल्याला पाहायला मिळत आहे। रस्ते काही प्रमाणात निर्मनुष्य सुद्धा झालेले आहे। या पुलावर नेहमी वर्दळ असते, मात्र आज उन्हाचा पारा जो आहे तो अधिकच वाढल्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी उन्हापासून बचाव करत घरी राहणंच पसंत केलं असावं असं देखील म्हटलं तरी वेगळं ठरणार नाही। कारण आपण पाहतोय की दुचाकीवर येणारा प्रत्येक जो माणूस आहे तो या ठिकाणी डोक्यावर टोपी, रुमाल, हेल्मेट किंवा गॉगलचा वापर करत उन्हापासून बचाव करताना खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहे। जालना शहराच्या चारही बाजू आपल्याला या पाण्याच्या टाकीवरून दिसत आहेत। खरं तर जालना शहरातील विविध रस्ते जे आहेत ते सध्या निर्मनुष्य झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर 41.6 ते 7 अंशावर तापमानाचा आजचा पारा गेल्यामुळे रखरखतं ऊन पडलेलं आहे। आपण पाहतोय की सूर्य मोठ्या प्रमाणात आग पोखतोय, त्यामुळे खालचे रस्ते देखील निर्मनुष्य झाल्याचं खरं तर चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। जालना शहरातले असलेला भाग्यनगरचा हा उड्डाण पूल आहे आणि एरवी हा उड्डाण पूल जो आहे तो गजबजलेला असतो, मात्र आज जर आपण या ठिकाणी या पुलावरची मध्यभागी चित्र जर पाहिलं तर रस्ता जो आहे तो निर्मनुष्य झालेला आहे। अगदी काही प्रमाणात वाहनांची वर्दळ जी आहे ती या पुलावरून होताना आपल्याला खरं तर पाहायला मिळत आहे। वारंवार प्रशासनाकडून सुद्धा नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की दुपारच्या वेळी घराबाहेर जाणं टाळा, अतिकष्टाची कामं करणं टाळा, उष्माघातापासून संरक्षण करा, बचाव करा असं आवाहन जे आहे ते वारंवार जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातल्या नागरिकांना करण्यात येत आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।